नमस्कार. दिवस तिसरा नाही दुसरा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस आम्ही चाललोय आज हरिद्वार वरून गुप्त काशीला. वाटेत 2 स्पॉट आहेत आमचे, ते करणार आणि धारी देवी करणार धारी देवी. ऊन येते इकडून. हा तर आम्ही आता सगळं पॅकिंग वगैरे केलं. आज सकाळी इथे पॅकिंग चालू आहे. बसायचं नाका विकार तुझ्या वरती गाडीवर आमचं पॅकिंग चालू आहे, कारण इथे पाऊस कधी पण येतो, त्याच्यामुळे सामानावर ताडपत्री वगैरे आम्ही बांधून घेतोय. आणि आजचा दिवस होता आमच्याकडे झोपण्यासाठी. आम्ही झोप पूर्ण केलेली आहे. नाही फक्त 6 तास झोपली. 6-7 तास झाले आहेत. आता गाडीत झोपणार आहे, कारण खूप लांबचा रस्ता आहे. आम्ही संध्याकाळी 5-6 वाजता पोहोचू. पहाड आम्हाला चढायचा आहे असा. तर बघू. आमचा प्रवास चांगला होईलच. आणि जसं जसं आम्ही कुठे कुठे जाऊ ते मी तुम्हाला दाखवेनच. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ माझा पूर्ण बघा. आता इथे एक छोटी मुलगी आली होती, मला म्हणते 10 रुपये दे दो. मैं बोला क्यों? तो मेरी शादी हो जाएगी. लगेच काढून मी 10 रुपये देऊन टाकले. हे घे म्हटलं. मी आली पाठवून दावत आहे म्हटलं काय म्हटलं नाही पैसे देणार नाही. म्हटलं शादी हो गई ना तो आपको 10 लाख बच्चे हो जाएंगे. 1 रुपया दिला म्हणता 1 रुपये में कुछ नहीं आता. म्हटलं अरे टॉफी खा. नाही आता म्हणता. घेतलं परत 1 रुपये दे परत, मी खातो चॉकलेट. असा आमचा ना जोक झाला. आणि तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे तिथे गंगा नदी आहे. मी तुम्हाला दाखवतो या. म्हणजे हरिद्वार मस्त आहे ना. एवढं तुम्हाला फिरायचं असेल तर थोडी झोप बी विसरून. हे बघा गंगा नदी, गंगा मैया बघा. हा हे इकडनं येते गंगा आणि ही इकडे जाते. साक्षी घाट, सतनाम साक्षी घाट. हा साक्षी घाट आहे. इथे आहोत आम्ही. आमचं राहायचं पण इथेच होतं हॉटेल. आणि हॉटेलाच्या समोर ही बघा ही अशी गंगा आरती. तर चला आम्ही आलो नाही सकाळी. माझं अशी इच्छा होती की सकाळी यायचं, पण झोपच झाली नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, आता केदारनाथची ट्रेकिंग खूप मोठी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त रेस्ट करून घेऊया. कारण आम्ही आता पुढच्या रात्री आम्ही खूप अर्ली मॉर्निंग म्हणजे रात्रीच तसं आम्ही ट्रेकिंग म्हणजे आज 25 तारीख आहे. आजच ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला सांगू कसं कसं काय काय ते. तर आता आम्ही निघतोय. आमचं सगळं सामान पॅक करून झालं. वर आता ताडपत्री बांधताय ड्रायव्हर काका आणि सगळीजण गाडीत बसली आहेत. तर आता आम्ही निघतो. चला 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 सीट पकडूया. बाय बाय. मला एक अर्ध वाक्य आठवलं, तर ते मला आठवलं कुठच्या एका कवितेत मला वाक्य बदलायचं होतं. ते मी हिच्याला कानात सांगितलं, तर ही लगेच बोंब मोकळी झाली कविता लिहितो म्हणून. कधी कुठं काय सुचव सांगता येत नाही. आणि कोण लिहिते कविता? एक माझी एक त्याची अशी काय पाहिजे माझ्या आवड काय पाहिजे. 151 रुपये माझ्याकडे. हा गावली मला लगेच. बोले वाढवा स्टोरेज भरले माझं. 160 201 501. बरं जी आताची जी आहे ना 300 ला असं करणार तर ते सुरुवात वेगळी होती. मी थोडे चेंज करत गेलो. आता जे वाक्य चेंज केलं तीच पहिली म्हणतो. थोडेसे शब्द काय काय असे कठीण वाटतील, मी त्याचा अर्थ पण सांगून टाकेन ना. तर कवितेचं नावच आहे झडती. झडती म्हणजे आपण झडती घेतो ना एखाद्याची, ती झडती. तर ती लिहिलेली आहे प्रेयसीवर आहे ती, की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप वाली कविता. नसेल जर का तुला भरवसा, नसेल जर का तुला भरवसा, श्वासांची तू झडती घे, रूप तुझे हे भरून उरले, डोळ्यांची तू झडती घे. ऐकताना नीट ऐका. काय म्हणतात वाहने सावकाश हाका. नीट ऐका, स्पष्ट ऐका. मनात तुमच्या वेगळं असेल ते तुमच्या मनातलं पाप आहे. आमचा काही संबंध नाही. तुम्ही पाप धुतला नसशील नीट. मग गंगेला बघून लिहिली ते पण सांगा. आता तुम्हाला भेट ऐका की दुसऱ्या लाईनला कळलं तुम्हाला. कोणाकोणाकडे बघून मल्टिपल कॅरेक्टर. प्रेमाच्या या मृगजाळामध्ये खरं प्रेम कधी कळत नव्हतं. गुंग्यासारखा बिरबिरायचो रोज, एका फुलाकडे मन कधी वळत नव्हतं. नमस्ते. तर आम्ही आता थांबलोय चहाचा ब्रेक. भरपूर प्रवास झालेला आहे. हा तर आम्ही आता कुठे आहोत आम्ही हे. हा तर आम्ही अजून आमच्या प्लेस पासून 50 किलोमीटर तरी अलीकडे आहोत. आणि आता चहा प्यायला थांबलोय. किती 20 किलोमीटर. बरं. आणि आम्ही आता जिथे चहा प्यायला थांबलोय ना तिथे पाठीमागे बघू शकता तुम्ही मोठं डॅम आहे. मस्त वाटतं एकदम छान प्लेस आहे. माझ्या इथे ना हे बघा बेल आहे.
5 पानाचा आहे. जनरली आपल्याकडे तर 3 पानाचा असतो, इथे 5 पानाचं आहे. तर त्याची ना पानं मी काढून घेतली आहेत. तर महादेवा प्लीज हे बघा, प्लीज असं छान दर्शन होऊ दे ना की मला हे बेल तुझ्यावर घालायला मिळेल. प्लीज देवा, प्लीज आमचं दर्शन खूप छान होऊ देत. मी आत्तापासूनच मॅनिफेस्ट करते. तर हे मी आता बॅगमधून घेऊन जाते आणि जेव्हा आम्ही जाणार आहोत उद्या ट्रेक करून वरती, कॉफी अरे कॉफीची ऑर्डर देत होती. तर तिथे मला हे म्हणजे महादेवाला अर्पण करायचं आहे. तर महादेवा प्लीज खूप छान आणि असं गर्भदर्शनाने असं छान होऊ देत असं. तर इकडे सगळा गोंधळ गडबड सुरू आहे, माझं मन डिस्ट्रॅक्ट होत आहे. चला चहा पितो आम्ही. बोल आम्ही जसं पहाडमध्ये आलो ना, अचानक वेदर चेंज झालं इकडचं आणि आता विजा पण चमकायला लागल्या, गडगडत आहे, काही पाऊस पण पडायला लागलाय. पाऊस सुरू झाला, पाऊस बाहेर आता संध्याकाळ झाली आहे म्हणून की पाळो तुम्हाला इथे दिसत नसेल पण खूप पाऊस पडलाय बाहेर. तसं काही जास्त ट्रॅफिक नाही आहे. आता बघू, आय होप आम्हाला गर्दी खूप कमी मिळेल. तर अजून बघू, अजून तासा 1.5 तासात आम्ही पोहोचू. सकाळपासून गाडीतच आहे. वाव, हे बघा आम्ही असेच पहाड आणि हे नदी डोंगर दऱ्या बघत आलोय. हे बघ परत हे झालं, परत वीज आता चमकली, झूम केले, परत वीज चमकली. अचानक विजा चमकायला लागल्यात, पाऊस पण सुरू झालाय. पूर्ण ढगाळ वातावरण आहे इकडे, खूप मजा येणार आहे. अब आएगा असली मजा. चलो. तर मंडळी आम्ही आता खेळणार आहोत भेंड्या. तर आम्ही असा ग्रुप केला आहे, आम्ही पुढची जी आहोत 8 जण ते एका ग्रुपमध्ये आणि पाठीमागचे आहे ते त्यांचा दुसरा ग्रुप आणि आमचा ड्रायव्हर पण आहे कच्चाले. मारामारी होई बरं, भेंडी चला सुरू करा. टीम ए, टीम सारे ग म प द नि सा स तुमच्यावर. तुम्ही सुरुवातीला ना, तुम्ही पहिला म्हणा. चला इथं आमची भांडणं सुरू झाली छम छम करता है ये नशीला बदन बदन बदन, हर कोई मुझसे मिलन. नाला ठरलेलंच आहे कोणता हारे हारे हारे. एवढा मी गप मध्ये नाही आलते हो. हम तुम्हारे तुम्हारे सनम, हम तुम्हारे जाने मन मोहब्बत की कसम है कसम. मारा तर मला. तर आमचा ग्रुप जिंकलेला आहे. हे दोन चिटिंग करताना 2 वेळा सापडली आहे, त्यामुळे यांच्यावर 2दा भेंड्या चढल्या. चीटर अशा प्रकारे 1 नंबरचा ग्रुप आमचा जिंकलेला आहे. नाही आम्ही जिंकलेलो आहोत. अध्यक्ष महोदय आमच्या चुकीच्या रमवले जात आहेत. नाही दोनदा चिटिंग करताना माहित आहे आम्हाला प्रमाणित आहे. आम्हाला गाणी आठवून दिली जाते, आमच्यावर अन्याय होते. अरे भांडा
आपण नंतर व्हॉइस ओव्हर देऊन टाकू आम्ही जिंकलो म्हणून. आम्ही जिंकलोय हो, दोनदा आम्ही यांना पकडलंय. भांडायला येत आहेत. अशा प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत, हे हरलेले आहेत चिटिंग करताना भेटले. होय होय होय, खरं खरं. इकडे बघू शकता किती ट्रॅफिक लागले आणि जवळजवळ गेले 3-4 तास तर आम्हाला असंच दाखवतंय. 1.5 तास 2 तास 1.5 तास 2 तास, हे 2 तास तर काही कमी होतच नाही आहे. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे, तुम्ही इकडे बघू शकता. आणि आम्हाला अजून जायला 1.5 तास लागणार आहे. तर बघू आता आम्ही कधी पोहोचतोय. सकाळी 8 वाजता निघालोय. आता संध्याकाळचे किती वाजले सागर? 6:30 7:15 झालं. 7 7:15 झाले आहेत आणि आम्ही अजून पोहोचलो नाही आहोत. एवढं ट्रॅफिक आहे. आम्ही 4 ते 5 वाजेपर्यंत पोहोचू. पोहोचू हां. आणि कधीपासून 2 तास झाले, जवळजवळ 4-5 तास झाले, 2 तासच दाखवते ट्रॅफिक. हे बघा लांब लचक सगळं ट्रॅफिक लागले. बघू आता कधी पोहोचतो. तर गाईज फायनली 12 ते 14 तास म्हणजे सकाळी आम्ही 8ला प्रवास चालू केला आहे, ते आता वाजले आहेत 9, म्हणजे जवळपास 11 12 13 तास प्रवास करून आम्ही पोचलो आहे कुठे गुप्तकाशीला. आणि आता इथे आम्ही हॉटेलला थांबणार आहे. इथे जेवण बिवण आहे आमचं. सगळे बॅगा उतरत आहेत वरती. बघताय टेम्पो ड्रायव्हर लागले आमची. आता जेवणार 10 वाजता आमचं जेवण होईल. त्याच्यानंतर जवळपास 2-1 तास, फक्त 2 तास आम्हाला रेस्ट आहे. त्यात पण 12 वाजता वृषालीचा बड्डे आहे, त्याच्यामुळे तिथे पण मला उठावंच लागेल, तिला पण उठावं लागेल. मग थोडंसं तिला बड्डे विश करून आम्ही परत झोपू, कारण आम्हाला 1 वाजता ट्रेक चालू करायचा आहे. ही बघा आली पाठोपाठ. आली मी हो. खूप बापरे 12-13 तास बसून कमरेचा भुगा झालाय. खूप छान वाटलं. प्रवासाचा त्रास झाला नाही मेन म्हणजे, कारण ग्रुप होता आमचा आणि मग गाण्याच्या भेंडा बोला बडाबडा कविता याच्यात वेळ गेला आमचा. मज्जा आली खरंच खूप. आणि इकडे ना खूप चिंचोळे रस्ते आहेत आणि एक गाडी क्रॉस व्हायला टर्नवर खूप टाईम लागतो. अर्धा तास आम्ही एकाच पॉईंटवर होतो. तर फायनली आम्ही आता पोचलोय. तर आम्ही आता जेवू आणि मग झोपणार. आम्हाला हार्डली 2 तासच झोप मिळणार आहे. बोलच नाही सगळं तू? हो बोललो सगळं बोललो. तर आम्हाला लवकर आता थोडंसं लाईट काहीतरी खाऊन झोपायचं आहे. आम्हाला वाटेत पाऊस भेटला आणि इथे ना आता गारगार वाटायला लागले. आपल्याकडे जशी थंडी असते ना तशी आत्ता एकदम गार थंडी आहे. त्याच्यामुळे आता बघू खरी मजा आता आहे. कारण ते 22 किलोमीटर आणि वरचे 5 किलोमीटर 27-30 किलोमीटरचा ट्रेक आहे. तर ते तुम्हाला बघूच. आम्ही सगळं आता लगेच काढतोय गाडीवरचं. जॅकेट घालायला सुरुवात केली आहे सगळ्यांनी, एवढी थंडी आहे. चला भेटू. तर आम्ही जेवलो वगैरे आणि आता सगळं प्लॅनिंग केलं उद्याचं. तर उद्या शार्प 1 वाजता आम्हाला बाहेर पडायचं आहे. बॅग वगैरे ठेवून मग आम्हाला 1:30 वाजता इथून निघायचं आहे. तर आता आम्ही सगळं कपड्यांचं सॉर्टिंग करतो, म्हणजे उद्या कोणते न्यायचे आणि इकडे कुठे ठेवायचे. आमची बाकी जी कपड्याची बॅग असेल ते इथेच आम्ही कुठेतरी हॉटेलमध्ये ठेवू, एखादा रूम घेऊन, असं आमचं ठरलं आहे. तर आता फक्त आमच्याकडे आता 10:30 झालेत. फक्त आमच्याकडे 2 ते 2.5 तास आहेत फक्त झोपायला. आम्हाला आता 1 वाजता निघायचं म्हटल्यावर 12:30लाच उठावं लागेल. तर चला माझा ब्लॉग मी इथेच संपवते. उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्या 2 सरप्राईज आहेत. आता कुठे जातोय ते तुम्हाला कळालंच, पण अजून एक माझ्यासाठी सरप्राईज आहे. तर चला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय, गुड नाईट.